हाय हॅलो गुड इव्हिनिंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर चला, संध्याकाळी इव्हिनिंगची वेळ आहे. संध्याकाळच्या वेळेस व्हिडिओला सुरुवात केली आहे. आता 6:45 वाजले. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे. तर म्हटलं चला, आज आहे ना एक नवीन रेसिपी करणार आहे. तर आजीनी सांगितलं आज की गव्हाच्या पिठाचे शेंगोळे कर म्हणून. तर चला, आज आहे ना गव्हाच्या पिठाची जिलेबी, आमच्याकडे जिलेबीच म्हणतात, तर जिलेबी करणार आहे मी. त्याची रेसिपी तुमच्या संग शेअर करते. आम्ही कशा पद्धतीने कोदाच्या जिलेबी आणि गव्हाच्या पिठाची जिलेबी कशी करतो ते. तर चला, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, आता आहे ना इथं साहित्य घेतलंय मी. 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या, भरपूर असा लसूण घेतलाय, 1 चमचा जिरे घेतले, 1 इंच अद्रक घेतलंय आणि कोथिंबीर घेतली. कोथिंबीर काही जास्त नव्हती माझ्याकडे, जेवढी होती ना तेवढी घेतली मी. तर आता एवढा मसाला आहे ना आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ. तर बिना पाणी टाकायचंच बारीक करायचं आहे. मी बिना पाणी टाकायचं बारीक. कोथिंबीर पण टाकते मी बारीक करायसाठी, पण माझ्याकडे ना थोडीशीच कोथिंबीर होती, त्यामुळे मी तेवढी पण आहे ना बारीक करायला टाकली. तर बघा, मस्त असं बिना पाण्याचाच आपण आहे ना मसाला वाटून घेतला. आता कढई गरम करायला ठेवू. कढईमध्ये ना 3 पळ्या तेल टाकायचं आहे. तर थोडंसं तेल आहे ना जास्तच टाकायचं, कारण आपण थोडंसं तेल जास्त टाकलं ना भाजीला चव पण छान येते. कारण 3 पळ्या टाकलंय मी. आपण कोदाची जिलेबी जरी केली तर त्याला पण थोडंसं तेल जास्त असलं तर वरून घ्यायची पण काही गरज पडत नाही, छान लागते भाजी. आणि आमच्याकडे ना जिलेबी म्हणत असतात, त्यामुळे ना माझ्या तोंडामध्ये जिलेबीच येतं. नाही काही ठिकाणी ना शेंगोळे म्हणत असतात, कुळदाचे शेंगोळे किंवा गव्हाच्या पिठाचे शेंगोळे तर असं म्हणत असतात. तर माझ्या तोंडात पण जिलेबीच येतं, शेंगोळे काही येत नाही. तर असं चला, तर प्रत्येक भागाभागातली पद्धत ही वेगवेगळी असते. तर त्यातला काही मसाला आहे ना मी काढून घेतला. अंदाजे ना 2 चमचे मसाला मी काढून घेतलाय, बाकीचा तसंच शिल्लक ठेवलाय, म्हणजे रसाला पण आरक उतरला पाहिजेत ना मिरचीचा, त्यामुळं. तर आता आहे ना जिलेबी शिजण्यासाठी पाणी टाकलंय मी 1 मोठा तांब्या भरून. त्यामध्ये मीठ टाकते आणि पाण्याला आहे ना उकळी येऊ द्यायची मीठ टाकल्यानंतर. आणि तोपर्यंत आहे ना आपण इकडं पीठ भिजून घेऊ. तर हे बघा, इथं आहे ना मी हे गव्हाचं पीठ घेतलंय. ज्या डिशने मी गव्हाचं पीठ घेतलंय ना त्या डिशने आहे ना डाळीचं पीठ घेतलंय, चणा डाळीचं पीठ, आणि दोन्ही समप्रमाणात घेतलंय. तर आपण कुळदाची जिलेबीला कसं एकच पीठ वापरतो ना, तसं याला आहे ना 2 पिठं वापरले मी. दोन्ही पिठाची ना चव 1 नंबर आहे. पीठ आहे ना मिक्स करून घेतले कोरडेच. त्यामध्ये ना 1 चमचाभर मीठ टाकलं, म्हणजे चवीनुसार मीठ टाकलं. त्यानंतर आपण काढून घेतलेला मसाला टाकायचा आहे. तर हा मसाला तळून घेतलाय. तळून घेतल्यानंतर मसाल्याची चव आहे ना ही 1 नंबर असते, कारण कोणत्या भाजीला आपण मसाला तळून घेतला ना त्याचा तिखटपणा कमी झालेला असतो आणि चव पण छान लागते. तर आता हा मसाला पण आहे ना या पिठामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्हाला वाटलं तर यामध्ये तेल पण टाकू शकतात, कारण मी ना मसालाच तळून घेतलाय त्यामुळं मी काही तेल टाकलं नाही आहे. तर आता थोडं थोडं पाणी करून आहे ना पिठाचा चांगला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. घट्ट म्हणजे आपण पोळी करतो ना, पोळीचं पीठ मळतो ना त्याप्रमाणे आपल्याला हा उंडा आहे ना मळून घ्यायचा आहे पिठाचा. तर बघा, आता आहे ना थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेते मी. तर तुम्ही कोदाची जिलेबी म्हणजे खाताच ना, तशाच प्रकारे ही जिलेबी लागते. तर याची पण मी जिलेबीच करणार आहे, दोन्ही पिठं मिक्सची, म्हणजे गव्हाच्या पिठाची जिलेबी आहे. तर असं म्हटलं तरी चालेल, किंवा चणा डाळीच्या पिठाची जिलेबी म्हटलं तरी चालेल, दोन्ही सारखंच आहे. दोन्ही समप्रमाणात पीठ घेतलंय, त्यामुळं कोणत्या भाषेने जरी ह्या पदार्थाला नाव दिलं ना तरी पण चालेल. तर असं चला, आता आहे ना मी पीठ मळून घेते आणि याला आहे ना आता थोडंसं तेल टाकते. तेल टाकल्याने ना पीठ चांगलं मळून येतं, जीव मिळून येतो, आणि परातीला लागलेलं पीठ आहे ना ते पण म्हणजे दिसत नाही, एवढं लागून जातं ते पण. तर असं चला, आता आहे ना तेल टाकते थोडंसं. तेल टाकल्यानंतर आहे ना मग जिलेबी करायला सुरुवात करते. तर जिलेबी आहे ना मी हातावरच वळणार आहे. तुम्ही पोळपाटावर, परातीवर ज्याच्यावर करणार असेल ना तुम्ही त्याच्यावर करू शकतात, पण मी ना कायम हातावरच जिलेबी वळत असते, त्यामुळे मला सवय आहे हातावर वळायची. तर मी हातावरच वळून घेणार आहे. आणि हातावर वळलेले जिलेबीची चव आहे ना ही 1 नंबर लागते, कारण ती पोकळ असते मधी. त्यामुळे आहे ना ती जिलेबी आहे ना फुगते पण पाण्यामध्ये, म्हणजे आपण जेव्हा शिजायला टाकतो ना तेव्हा छान अशी फुगते बी, एकदम अशी सॉफ्ट होते आणि चवीला पण छान लागते. तर असं चला, आता मस्त तेल टाकून आहे ना आपण पीठ पण भिजून घेतलं आहे. आणि आता 2 मिनटं आहे ना असं ठेवू आणि त्यानंतर आपण जिलेबी वळायला सुरुवात करू. तर 2 मिनटासाठी ना मी चांगलं पीठ मळून आहे ना ठेवून देणार आहे. तर बघा, अशा पद्धतीचं झालं आहे. तर 2 मिनटं झाले. हे बघा, अशा पद्धतीचं पीठ झालं आहे. तो परत मळून घेतलं एकदा आणि आता आहे ना हातावर जिलेबी करून घेते.
तर बघा अशा पद्धतीने आहे ना मी हातावर जिलेबी करत असते. तुम्ही मला ज्याच्यावर सोपं वाटेल तुम्ही त्याच्यावर करू शकतात. आणि नक्की या पावसाळ्याच्या दिवसात आहे ना ही रेसिपी तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. चला जिलेबी पण वळून घेते. त्यानंतर बाबांना आहे ना मासे फ्राय करायचे, तर त्याची पण रेसिपी ना तुमच्या संग शेअर करते. तर मी म्हणजे बाबांच्या पद्धतीने त्यांनीच सांगितलं आहे मला की मासे फ्राय करायचे म्हणून. तर बघा बोलता बोलता आहे ना जी पूर्ण जिलेबी ना हातावरती वळून झाली आहे. थोडं शेवटचं राहिलं होतं ते पण वळून घेतलं. ह्या पिठामध्ये ना मी काही पीठ शिल्लक ठेवलेलं नाही आहे, कारण कुळथाच्या जिलेबीमध्ये ना थोडंसं पीठ शिल्लक ठेवलं का त्याचा आरक उतरतो. याच्यामध्ये काही ठेवलं नाही आहे. तर बघू आता आरक उतरला तर आहे, नाही तर आहे ना मग शेंगदाणे वाटून घालणार आहे. तर बघा आपल्या पाण्याला पण उकळी आली आहे. तर पाण्यामध्ये ना आपण आता ही जिलेबी ना टाकून देणार आहे शिजण्यासाठी. तर सर्व जिलेबी ना ही टाकून द्यायची. आपलं पूर्ण वळून झालेली ना तर सर्व टाकून दिली आहे. मस्त आता हलवून देऊ आणि 10 मिनटासाठी हिला शिजून देऊ. तर पूर्ण असं नितळ पाणी दिसतंय पण चव एक नंबर आहे. तर बघा पाण्याला पण उकळी आली आहे, जिलेबी पण आहे ना फुगून आली वरती. ते बघा अशा पद्धतीची. तर बघितलं ना अशा पद्धतीने ना फुगून आली आहे. तर आता आहे ना ही मस्त उकळी आली ना हिला हिच्यामध्ये ना थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकू. तर मग भाजीला आहे ना चांगला आर्क उतरल, घट्टपणा येईल. तर हे बघा अशा पद्धतीने आहे ना आपण आता पातळच पाणी दिसतंय थोडंसं, म्हणजे घट्ट होईल आणि चव पण छान लागेल. तर बघा आता आहे ना 10-1 मिनटं जिलेबी अशीच शिजून देऊ. तर बघा 10-1 मिनटं झाले, जिलेबी मस्त अशी आपली शिजली. पाणी पण कमी झालंय त्याच्यातलं आणि घट्टपणा पण आलाय जिलेबीला. तर बघा अशा पद्धतीने ना याची गव्हाच्या पिठाची म्हणा किंवा डाळीच्या पिठाची जिलेबी तयार झाली आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. ही रेसिपी एकदम नवी आहे, आजीच्या पद्धतीने बनवलेली मी. तर असो चला आता आहे ना आता जिलेबी शिजली आहे. तर इथं दुसरा मसाला घेते मी. अद्रक आणि लसूण घेतला आहे, तर त्याची ना पेस्ट करून घेते आहे. आणि इथं मासे घेतले, मासे फ्राय करायचे. तर बाबांनी ना याच्यामध्ये खोबरं पण टाकायला सांगितलं. तर खोबरं, लसूण आणि अद्रक हे ना बारीक करून घेतलंय बिना पाण्याचं मिक्सरमधून. तर अशा पद्धतीनं झालंय ते. कोथिंबीर काही शिल्लक नव्हती माझ्याकडं, त्यामुळं मी काही कोथिंबीर टाकली नाही यामध्ये वाटणाला, नाही तर कोथिंबीर पण टाकायला लावली होती त्यांनी. तर आता हा मसाला आहे ना काढून घेते आणि मासे फ्राय करायचे. बाबांनी ना मासे आणले, यावल्याला गेले होते ना तिकडून मासे घेऊन आले. तर बोलले की याचं मला आहे ना मासे फ्राय करून दे आणि खोबरं टाक म्हणून. तर त्यामुळे आहे ना, नाही तर खोबरं टाकती नाही, रवा टाकतात किंवा मग नुसता मसाल्यांमध्ये पण करतात. पण त्यांनी ना मला खोबरं टाकायला लावलं, त्यामुळं मग मी खोबरं टाकलं यामध्ये. तर आता आहे ना यामध्ये मी धना पावडर टाकते आहे 2 चमचे आणि मीठ टाकते. तर सुरुवातीला चवीनुसार मीठ टाकलं आहे मी. थोडंसं कमी वाटलं मला, मी त्यामुळं मी थोडंसं जास्त टाकलं आहे. आणि यामध्ये आता आहे ना धना पावडर टाकते. तर आपले घरामध्ये जे घरगुती मसाले ना तेच टाकून आहे ना मस्त मासे फ्राय करून देणार आहे मी. पण बघू, मी पहिल्यांदाच करते त्यामुळं बाबांनी सांगितलं तसं करते आहे. पहिल्यांदाच करते, बघू आता जमता का नाही. पाव चमचा हळद टाकली आहे आणि यामध्ये ना लाल तिखट टाकते. तर थोडंसं अजूक टाकते मी 2 चमचे, कारण आहे ना ते फिक्कं आहे ना त्यामुळं थोडंसं तिखट पण लागलं पाहिजे ना. तर या मसाल्यामध्ये ना आता तेल टाकते. तर बाबा मला साईडला उभे राहिलेले आहे, ते मला सांगताय कसं करायचं, तसं मी करते इथं. पण अजूक मी काय कधी केलेले नव्हते मासे फ्राय. तर बघा अशा पद्धतीने आहे ना तेल टाकलं मी आणि आता आहे ना मिक्स करून घेते. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि ना माशांना लावून घ्यायचं आणि मग कढईमध्ये ना मासे फ्राय करून घ्यायचे. तर बघा अशा पद्धतीनं करते. तर बघा अशा पद्धतीने ना मी माशांना सर्व मसाला लावून घेते. तर अशाच प्रकारे ना आता सर्व माशांना आहे ना अशाच प्रकारे मसाला लावायचा आहे. तर कोणता मासा आहे मला काय माहीत नाही, तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थोडंसं तेल कमी वाटलं त्यामुळं मी तेल आहे ना परत टाकलं आणि परत आहे ना या माशांना सगळे मसाला लावून घेतला. तर अशा पद्धतीनं इकडं पॅन पण गरम करायला ठेवला आहे. माझ्याकडे लोखंडी पॅन होता ना तो गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये ना कोरडेच, म्हणजे यामध्ये परत मसाला वगैरे काहीच टाकायचं नाही याला मी. तर बघा अशा पद्धतीनं आणि आता आहे ना यावरती 2 मिनिटासाठी थोडंसं झाकण ठेवते. आधी सुरुवातीला उलटून देते आणि मग झाकण ठेवते. तर बघा अशा पद्धतीनं ना मासे उलटून दिले मी पीस माशाचे आणि मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत झाले होते. बाबांना तर खूप आवडले होते. ते म्हणे पहिल्यांदाच केले पण खूप छान जमले. त्यानंतर आता 2 मिनिटासाठी वाफवून घेते. तर बघा 2 मिनिटं झाली आहे. कशाच तरी साह्याने असे बघायचे, मी चमच्याच्या साह्यानेच बघितले तर वाफवले. तर आता सर्व काढून घेते मी हे मासे. तर बघा अशा पद्धतीने आहे ना काढून घेणार आहे. आणि आता आम्हाला आहे ना जेवायचं आहे. तर खूप अशी भूक लागली आहे. तर मासे फ्राय पण झाले
आणि गव्हाच्या पिठाची जिलेबी पण झाली. स्वयंपाक पूर्ण झालाय. पोळ्या पण करून घेतल्या मी. तर आता राहिलेले 2 पीस होते ना, ते पण वाफवायला ठेवले मी इथं ताटावरती. तर हे बघा असे मस्त मासे फ्राय केले आज मी बाबांसाठी. तर मस्त कुरकुरीत आणि एकदम टेस्टी झाली. नक्की करून बघा अशा पद्धतीने. आणि इथं गव्हाच्या पिठाची जिलेबी पण केली आहे. तर ती पण बघा अशी मस्त झाली आहे ना, छान जिलेबी झाली आहे. तर नक्की अशा पद्धतीची जिलेबी तुम्ही करून बघा आणि मासे फ्राय पण करून बघा. तर आता आहे ना स्वयंपाक झाला आहे माझा. तर आता जायचं आहे जेवायला. तर चला तुम्ही पण आणि अशी जिलेबी आणि मासे फ्राय नक्की करून बघा. तर आजच्या व्हिडिओची एंडिंग इथंच करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मुळात म्हणजे रेसिपी कशा वाटल्या, आज फक्त रेसिपीज तुमच्या संग शेअर केल्या आहे. तर रेसिपी कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघा तुम्हाला परत दाखवते मी अशा पद्धतीने मस्त असे मासे फ्राय झाले. वरून कोथिंबीर टाकते थोडीशी. तर बघा अशा पद्धतीने ना मस्त मासे फ्राय झाले. मस्त एकदम कुरकुरीत आणि खूप छान असे. मी काही खात नाही, मला माहीत नाही मासे कसे लागतात ते खायला, पण आमच्या बाबांना खूप आवडतात त्यामुळे मी बनवले हे. त्यांनी सांगितलं ना त्या पद्धतीने बनवले. तर चला व्हिडिओची एंडिंग इथंच करते. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे मनापासून धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय. तर चला आता जेवायला घेऊ. चल रे.